दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा. एकनाथ शिंदे 11 तारखेला परभणी दौऱ्यावर. शिंदेंच्या उपस्थितीत दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन. प्रसिद्ध गायक सोनू निगमवर एफआयआर दाखल. बंगळुरूमधील कॉन्सर्टनंतर सोनू निगम वादाच्या भोवऱ्यात. कन्नड समाज आणि पहलगामवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील सासवणे सरपंच आणि उपसरपंचासह सर्व सदस्य बडतर्फ. कोकण विभागीय आयुक्तांनी केली कारवाई. लाखो रुपयांच्या रकमा सेल्फने काढल्याचे निदर्शनास. कल्याणमध्ये महापारेषण कंपनीची जबरदस्ती आणि मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन. शेतकऱ्यांना प्रथम मोबदला देण्याची मागणी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत छोटे दुकानदारांना वनविभागाची नोटीस. 6 आणि 7 तारखेला दुकानांवर तोडक कारवाई करणार. वनविभागाच्या नोटिसीमुळे दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण. नालासोपाऱ्यात एका व्यक्तीला बेदम मारहाण. शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मारहाण करण्यात आली. तर मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल. लातूरमधील 36 गाव आणि वाड्यांवर भीषण पाणी टंचाई. प्रशासनाकडून 2 गाव आणि 3 वाड्यांना टँकर उपलब्ध. उरलेल्या 33 गावांना बोरद्वारे पाणी पुरवठा. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल. शिर्डीचं साई मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी. धमकीमुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर. मालवणमधील राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मेला अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार अनावरण. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळाला मोठा विरोध. सर्वेक्षणाचे ड्रोन गावकऱ्यांनी थांबवले. अधिकारी आंदोलक यांच्यात सर्वेक्षण रोखताना खडाजंगी. लातूर शहरातील एका दुकानाला लागली आग. आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग खरं तर लागल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.